जबरदस्त धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळते आपल्याला तामिणी घाटामध्ये. मोस्ट फेमस अशा कशेडी बोगद्यामध्ये मित्रांनो आपण आता प्रवेश करत आहे. ऑल राईट मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलं होतं तसं आपण आता खेड सिटी पास करून दापोलीच्या रोडला लागलेलो. तिथं प्रचंड ट्रॅफिक होतं, त्यामुळे मी तिथं काही जास्त शूट करू शकलो नाही. तर मी तेव्हा तोच विचार केला की जरा त्या गर्दीतून बाहेर पडल्यानंतर शूटला सुरू करूयात. तर ओव्हरऑल मी तुम्हाला म्हणलं तसं की ह्या पण रस्त्याचं काम झालेलं आहे. आता हे मध्ये मध्ये असे पॅचेस दिसत आहेत, पण ओव्हरऑल रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आता पुढं आय थिंक आहे ना सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. इथं थोड्याफार प्रमाणात आपल्याला डांबरचाच रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकंदरीत आहे ना हा एक 12 किलोमीटरचा पॅच आहे, म्हणजे खेड पासून ते दापोली पर्यंतचा. आणि दापोली पासून परत जे आपले महत्वाचे जेवढे मेन जे समुद्रकिनारे किंवा जे बीचेस आहेत ना ते सगळे परत 5-5, 6-6 किलोमीटर 7-7 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहेत. म्हणजे आपला लाडघर बीच झाला तो असा काहीतरी 8 का 9 किलोमीटर आहे. कर्दे बीच, मुरुड बीच जिथं आपण जाणार आहे. त्याच्यानंतर अंजर्ली आय थिंक थोडंसं पुढं जातं. अंजर्ली आणि दापोली मधलं अंतर पण असंच 10, 12, 15 किलोमीटर वगैरे आहे. जिथे कड्यावरील गणपती प्रसिद्ध आहे, सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे ते. आपण आता पहिले तिकडेच जाणार आहोत. आता जवळपास 11 वाजलेले आहेत. एक साधारणपणे 12 वाजेपर्यंत आपण तिथं पोहोचू असा माझा अंदाज आहे. हे बघा आता इथं बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू आहे, तर त्यामुळे एकच लेन चालू आहे. आता इथं ट्रॅफिक होतंय त्याच्यामुळे, कारण की समोरनं पण वाहनं येत आहेत. एक लाईन त्यामुळे थांबवून मग दुसरी लाईन सोडली जाते. त्यामुळं एवढं बऱ्यापैकी ठीक आहे. म्हणजे हा एवढाच पॅच आहे मला वाटतं. पुढं कारण की क्लिअर आहे, कारण की आम्ही आता जस्ट आलो होतो ना मागच्या महिन्यात, तर त्यावेळेस बऱ्यापैकी बघितल्या होत्या या गोष्टी. आता बघूयात पुढं कसा कसा रस्ता आहे, काय काय ते मी तुम्हाला सांगतोच. आता ह्या ट्रॅफिक मधनं क्लिअर होऊ आणि आपण परत भेटूयात. दापोलीमध्ये पोहोचलो आणि थेट सुंदर असा वडापाव खाल्ला. येस, फायनली मित्रांनो आपण आता कोकणात पोहोचलेलो आहोत. तर आपण आता जस्ट दापोली सिटी पास केली आहे आणि जो दापोली हरणे रोड आहे ना त्या रस्त्याला आपण आता आहे. खूप मस्त फिलिंग आहे मित्रांनो. आता जवळपास 12 वाजले. थोडा आपल्या जो काय आपण टायमिंगचा विचार केला होता त्यापेक्षा थोडा लेट झालेला आहे, पण ठीक आहे. ट्रिप जर्नी एन्जॉय करणं जास्त इम्पॉर्टंट असतं जे की डेस्टिनेशन. म्हणजे मी माझ्या व्हिडिओजमध्ये ह्याच्या आधी पण आहे ना बऱ्याच वेळेला ही गोष्ट बोललोय की आपण आहे ना आपली जो प्रवास असतो, आपली जी जर्नी असते ना, आपण ती एन्जॉय करणं किंवा ती जगणं जास्त इम्पॉर्टंट असतं, ना की डेस्टिनेशन. ऑब्विसली डेस्टिनेशन म्हणजे आपण काय ते ह्याच्यातला रणबीर कपूरच्या पिक्चर मधला डायलॉग आहे ना, कहीं पोहोचने के लिए कहीं से निकलना जरुरी आहे. ते बरोबर आहे, ते तो पॉइंट असतोच. पण माझं हे नेहमी म्हणणं असतं की प्रवास तुम्हाला एन्जॉय करता आला पाहिजे, कारण की आयुष्य हा देखील एक प्रवासच असतो. चला आता थॉट्स टाकून झालेला आहे. आपण आता परत एकदा आपल्या रोडवरती येऊयात. तर ओव्हरऑल मित्रांनो आहे ना जबरदस्त मस्त जर्नी झाली. कुठेही खराब रोड लागला नाही. हा छोटे मोठे मध्ये मध्ये पॅचेस होते, पण इट्स ओके. म्हणजे आणि आत्ताची सिच्युएशन अशी आहे ना की लॉंग विकेंड असून सुद्धा अजूनही म्हणावं तितकं ट्रॅफिक आम्हाला इकडं लागलेलं नाहीये ना. तर तुम्हाला जर माहित असेल तर दापोलीमध्ये एंट्री करायची तर किती ट्रॅफिक लागतं, किंवा दापोली सिटीमध्ये म्हणा, किंवा जो सिटीच्या थोडंसं बाहेर पडल्यानंतर जो फाटा फुटतो ना, म्हणजे लाडघरसाठी, मुरुड कर्देसाठी, त्या फाट्याला देखील एवढं ट्रॅफिक असतं ना. पण आता काहीही ट्रॅफिक आम्हाला लागलेलं नाही. म्हणजे इतकं स्मूथली आम्ही निघून आलोय ना, एक नंबर जबरदस्त ट्रिप. आता हार्डली 15 ते 20 मिनिटात आहे ना आपण आता कड्यावरील गणपतीला पोहोचूयात आणि दर्शन घेऊन आपण लगेच आपल्या हॉटेलवरती परत जाणार आहोत. ऑल राईट, ओके. आता राईट घ्यायचा आपल्याला. हा राईट आपल्याला थेट घेऊन जातो तो कड्यावरील गणपती. चलो. हा एक आहे ना जबरदस्त क्लिफ आहे मित्रांनो. आता म्हणजे पूर्ण तुम्ही एका डोंगरावरती चढता, कड्यावर जाता आणि तिथून जो काही समुद्राचा
विहंगम असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो ना, जबरदस्त. म्हणजे हार्डली तुम्हाला आहे ना आता 1 ते 2 व्हिडिओच्या आधीच, म्हणजे मागचाच जर व्हिडिओ तुम्ही बघितला ना, त्याच व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या होत्या. त्यामुळे आत्ता काही मी जास्त कव्हर करत नाहीये. आपण आता थेट म्हणजे मध्ये 1-2 जे स्पॉट आहेत ना, ते मी तुम्हाला ऑब्व्हियसली दाखवणार आहे परत एकदा. कारण की मी तुम्हाला म्हटलं तसं आजचं आपलं थोडं जरा वेगळं आहे या सगळ्या शूटचं जे काही आपण प्लॅनिंग केलंय ते. तर त्या हिशोबाने आहे ना, एक नंबर. जास्त आता मला काही शब्द सुचत नाहीयेत. येस मित्रांनो, आपण त्याच स्पॉटला परत एकदा आलेलो आहोत. हे बघा, इथं तो एक व्ह्यू पॉइंट आहे, आपण जो मागच्या वेळेस इथून शूट केलं होतं ते. आणि हे ते पाचपांढरी गाव, म्हणजे मी तुम्हाला मागाशी जे बोललो ना, इंस्टाग्रामला आपण एक ह्याची रील अपलोड केली होती. तर त्या रीलमध्ये मी असं टाकलं होतं की ते आंजर्ले आहे म्हणून. पण त्याच्यावर आपल्याला कमेंट्स आल्या होत्या की हे पाचपांढरी गाव आहे आणि तो सुवर्णदुर्ग फोर्ट. किती मस्त सुंदर नजारा दिसतोय. इतकं भारी वाटतंय ना, इतकं मस्त वाटतंय ना, अमेझिंग. म्हणजे हा जो स्पॉट आहे ना, हा तुमच्या दापोलीच्या ट्रिपमध्ये आहे ना मस्ट विजिट स्पॉट आहे हा. नक्की तुम्ही इथं या, तुम्हाला खूप छान वाटेल. आता त्या पॉइंट वरती जाऊन आपण तिथं जाऊन बघूया तिथून नजारा कसा दिसतोय. तर मित्रांनो, हाच तो व्ह्यू पॉइंट जो की खूप जबरदस्त नजारा आपल्याला इथून पाहायला मिळतो. हे पहा, मी दाखवतो तुम्हाला आता. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं, आत्ता पण बघून घ्या. ह्या पॉइंट वरून आहे ना मित्रांनो 101 असे नजारे दिसतात ना भारी, की तुम्ही प्रत्येक 2 मिनिटाला 5 मिनिटाला नाही तर थांबून तुम्ही शूट करणार म्हणजे करणारच. हे बघा, जबरदस्त लोकेशन दिसतं हे. इतकं भारी वाटतं ना की बघतच राहावं. हे डोळ्यांचं पारणं फेडणारं जे दृश्य असतं ना, ते ह्यालाच म्हणतात जबरदस्त. तर मित्रांनो, एक क्विक अपडेट देऊन टाकतो. पाऊस अजिबात नाही आहे. मी परत एकदा डेट मेन्शन करतो. आज आहे 26 जून 2026. पाऊस आता सध्या तरी नाही आहे, पण एकंदरीत बघून असं दिसतंय की पाऊस पडून गेलेला आहे बऱ्यापैकी. पण आता सध्या तरी काहीच पाऊस नाही आहे आणि प्रचंड त्याच्यामुळे ना ह्युमिडिटी वाढलेली आहे, गरम खूप होते. आता ऑब्व्हियस आहे, किती 12:30 वाजून गेलेले आहेत, पाऊण झालेलं आहे आता. तर बऱ्यापैकी ह्युमिडिटी आहे. तर आपण आता एक 10 ते 15 मिनिटात गणपती मंदिरात पोहोचणार आहोत. आता एकंदरीत गाड्यांचा फ्लो बघता असं दिसतंय की बऱ्यापैकी ट्रॅफिक असणार आहे. तर आता बघूयात तिथं जाऊन आपल्याला कशी परिस्थिती आहे काय ते. म्हणजे AC चालू आहे तरी पण थोडं गरम होते, कारण की आम्ही आता जस्ट गाडीत बसलो ना त्या स्पॉटवरून, त्यामुळे थोडा AC फुल केलेला आहे. तर बऱ्यापैकी ह्युमिडिटी आहे. चला, आता आपण डायरेक्टली गणपती मंदिरातच भेटूयात आणि कदाचित आपला तिथंच आपण, ओ माय गॉड, एक बॅड पॅच आला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर कदाचित आहे ना आपण मंदिरातच आपला व्हिडिओ, मंदिरात म्हणजे दर्शन झाल्यानंतरच व्हिडिओ आपण एंड करूयात आणि पुढचा व्हिडिओ आपण थेट आपल्या हॉटेलच्या एंट्रन्स पासूनच सुरू करणार आहोत. जसं की मागच्या आपल्या त्याच व्हिडिओमध्ये मी व्हिडिओची सुरुवात केली होती तसंच. सो चलो, इथं जरा बऱ्यापैकी रस्त्यांची कंडिशन टामाटवले. चलो, आता डायरेक्ट मंदिरात भेटूयात. हे पहा मित्रांनो, म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल ना, तर हा त्या मंदिराच्या कडे जाणारा जो रस्ता आहे ना, त्याचा एंट्री पॉईंट आहे. तर नक्की पहा आणि लक्षात ठेवा.
ऑलराईट मित्रांनो, फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत कड्यावरील गणपती मंदिरात. तर मित्रांनो, मंदिरात आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. आतमध्ये ऑब्व्हियसली शूटला परमिशन नाही आहे, त्यामुळे आपण आता थेट ते गणपतीचं पाऊल बघायला चाललो आहे. तर या ठिकाणी आहे ना मित्रांनो, आपल्याला गणपती बाप्पाचं आहे ना एक छोटंसं पाऊल पाहायला मिळतं. ते कसं दिसतं ना, ते नक्की तुम्ही स्क्रीनवरती पहा, दर्शन घ्या आणि ह्या पॉईंटला नक्की व्हिडिओला लाईक करा. किती भारी दिसतंय ना. आणि इथूनच आहे ना आपल्याला हा जो नजारा दिसतो ना समुद्राचा, खूपच सुंदर. चारही बाजूला आपल्याला ग्रीनरी दिसतीये आणि समोर अथांग असा समुद्र. प्रवास का महत्त्वाचा असतो माहिती आहे का मित्रांनो? कारण की अशाच प्रवासामध्ये ना आपण स्वतःला शोधतो, आपण स्वतःशी नव्याने गप्पा मारतो आणि आपणच आपल्यातला माणूस आपल्याला शोधायला मदत होते. आणि हाच विचार घेऊन आहे ना मी नेहमी प्रवास करत असतो. कारण की हरवलेल्या गोष्टी विचारांमध्ये सापडतात आणि विचार प्रवासानेच आपला सुदृढ होत जातो, आपलं मन शांत होत जातं, आपल्यातला राग द्वेष हा सगळा मागे सुटून जातो आणि पुढे जाताना आपण फक्त आनंद घेऊन जात असतो. अखेर भरपूर साऱ्या प्रयत्नानंतर मित्रांनो आपण आपल्या स्टेला पोहोचलेलो आहोत. आता नेक्स्ट व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगतो की आपला स्टे कुठला आहे ते, आणि प्रॉपर तुम्हाला याचं इन्फॉर्मेशन माहिती सगळं सांगणार आहे. संध्याकाळची इव्हिनिंग आपण कशी स्पेंड करणार आहोत ते सुद्धा सांगणार आहोत. त्याच्यानंतर आपण बीचवरती जाणार आहोत, मुरुड बीचवरती, ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर अशा सगळ्या गोष्टींसाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि आत्तापर्यंत तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. सो चलो, कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मी आपला इथंच एंड करत आहे. ह्या सुंदर अशा रम्य अशा ठिकाणी प्रॉपर कोकणाचा फील येतोय ना, त्यासाठी नक्कीच मित्रांनो लाईक करा. लाईक तो बनता है बॉस.